आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। दादरमधील कबूतरखाना तात्पुरता बंद। जैन समाज आणि पक्षीप्रेमींनी रस्त्यावरील कबुतरांना हटवलं। रस्त्यावर येणाऱ्या कबुतरांना इजा पोहोचू नये यासाठी त्यांचा प्रयत्न। कसारा कल्याण लोकलमध्ये जागा अडवत प्रवाशांची दादागिरी। कसारा कल्याण लोकलमध्ये बॅग ठेवत सीट अडकवल्याचा हा प्रकार। दररोज प्रवास करणारे ग्रुप दादागिरी करत असल्याचाही आरोप। मुंबई मेट्रोचा नवा विक्रम। 39 महिन्यांमध्ये ओलांडला 20 कोटी प्रवाशांचा टप्पा। मेट्रो लाईन 2A आणि मेट्रो लाईन 7 सेवेमध्ये दाखल झाल्याच्या 39 महिन्यातच गाठला 20 कोटी प्रवाशांचा हा टप्पा। पुण्यामध्ये गॅस एजन्सीकडून बुकिंग केलेला सिलेंडर वेळेवर मिळेना। मागील 3 ते 4 महिन्यांपासून ग्राहकांची गैरसोय। शिवसेनेकडून गॅस एजन्सीला निवेदन। दखल न घेतल्यास आंदोलनाचाही इशारा। भुयारी मेट्रोमध्ये चित्रीकरणाला परवानगी। उत्पन्न वाढीसाठी स्थानक गाड्या कारशेड भाड्यानं देण्याचा निर्णय। मेट्रो गाडीच्या तासाभराच्या वापरासाठी 5 लाख तर स्थानक किंवा कारशेडसाठी तासाला 7.5 लाख रुपये भाडं असेल। मुंबई पुणे तिसऱ्या महामार्गाच्या आराखड्याचं काम सुरू। तर मुंबई पुणे बंगळुरू या 830 किलोमीटरच्या द्रुतगती महामार्ग प्रकल्पांतर्गत मुंबई ते पुणे असा नवा द्रुतगती महामार्ग बांधला जाणार। मुंबईमध्ये स्वयंचलित दरवाजासह लोकलचा डबा तयार। मुंबई दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेकडून हा पहिला प्रोटोटाइप डबा तयार। म्हाडाला 12 वर्षात 2 लाखांऐवजी 20,000च घरं। म्हाडाचे उपविभागीय मंडळ आणि पालिका यांच्यातील समन्वयाच्या अभावाचा हा गरिबांना फटका। पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीची सुरुवात सकाळी 7लाच करू। 100हून अधिक गणेश मंडळं आपल्या भूमिकेवर ठाम। सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये मानाचे गणपती लक्ष्मी रस्ता सोडत नसल्यामुळे निर्णय।